आहात व्हेरीफाय न्यूज मराठी. मी अनिल कुमार. आज आपण जोगेश्वरी वेस्ट वॉर्ड क्रमांक 61 या ठिकाणी शिवसेनेच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. इथले अधिकृत उमेदवार सेजल सावंत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्या इलेक्शन्समध्ये त्यांनी प्रथमच भाग घेतलेला आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्यांचे म्हणणं काय आहे, जनतेला त्यांना काय सांगायचं ते ऐकून घेऊया. तर सेजलजी, सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा चॅनलतर्फे. काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला या उमेदवारीला घेऊन? नमस्कार सर्वांना. हे माझे फर्स्ट इलेक्शन आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी या पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवजींनी आम्हा सर्वांवर विश्वास टाकून मला ही उमेदवारी दिलेली आहे. खूप आनंद आहे आणि लोकांची खूप कामं करायची आहेत आम्हाला. तोच जोश आहे आता आमच्यामध्ये. या वॉर्डमध्ये बरेचसे असे शिवसैनिक आहेत जे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यानंतर तुम्ही नवख्या असून सुद्धा तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि काय तुमचं विजन आहे? सर्वात आधी मी नवखी नक्कीच नाही आहे. म्हणजे राजकारण, समाजकारण हे मी अगदी लहानपणापासून बघितलं आहे. कारण माझा जन्म हा एका शिवसैनिक घराण्यात झालेला आहे. माझे सख्खे मोठे काका हे शाखा प्रमुख, त्यानंतर ते नगरसेवक होते मधुकर देऊ सावंत भांडूपचे, कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांच्या अगदी जवळचे. त्यानंतर माझे वडील या विभागात गेली 30-35 वर्ष कार्यरत आहेत, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून. दिवस रात्र ते लोकांच्या म्हणजे सेवेत किंवा शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी आहेत. त्यामुळे हे सगळं आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं जे बाळकडू आहे ते आम्हाला लहानपणापासून मिळालेलं आहे. अशा घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे मी नवखी अजिबात नाही आहे. माझं शिक्षण होतं, एज्युकेशनमुळे मला ग्राउंड लेवलला अगदी पूर्ण वेळ देता येत नव्हता. पण माझे वडील तर होतेच रात्रंदिवस आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतच होतो. किंवा त्यांची काही पक्षाची कामं होती. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, सिनेटच्या आमच्या निवडणुका असो, मुंबई युनिव्हर्सिटीच्या निवडणुका असो, किंवा हे आपले सदस्य नोंदणी वगैरे असते शिवसेनेची, त्यामध्ये आमचा भरपूर हातभार होता. म्हणजे घरात राहून आम्ही बरीचशी कामं केलेली आहेत. या वॉर्डमध्ये बरेच दिग्गज कॅन्डिडेट उतरलेले आहेत मैदानात. असं असताना तुम्ही काय विजन घेऊन आलेले आहात? काय तुमचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर तुम्ही इथल्या वॉर्डच्या जे उमेदवार रहिवासी आहेत, जे काही तुमचे वोटर्स आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी आता तुम्हाला रिसेंटच सांगते. मी आत्ताच आमची प्रचार फेरी झाली आनंदनगरच्या ठिकाणी. मी गल्ली गल्लीत घरोघरी लोकांच्या आता फिरलो आम्ही बराच वेळ. मी इतकं त्यांचं म्हणजे चालायला जागा नाहीये, इतकं बेकार अवस्था आहे तिकडच्या आजूबाजूची, किंवा लोक इतकं फेस करतायत, इतक्या डिफिकल्टीज फेस करतायत. मला म्हणजे असं वाटलं एका मोमेंटला की अरे, पावसात वगैरे यांची कशी काय हालत असेल. खूप वाईट परिस्थिती आहे त्यांची. तर त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह करायच्या आहेत, हे एक विजन आहे. परत मुलांची सेफ्टी, वुमेन सेफ्टीवर मला काम करायचं आहे. अशा बऱ्याचशा समस्या आहेत आणि आता आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत, फेस टू फेस त्यांना भेटून, डोर टू डोर त्यांच्याकडे जाऊन, आणि त्या सगळ्या सॉल्व्ह करायच्या आहेत आम्हाला. सेजल सावंत या शिक्षित उमेदवार शिवसेनेच्या या वॉर्डला लाभलेल्या आहेत. तर बघूया ते कसं त्यांचं कार्य पद्धतीने या वॉर्डला न्याय देतील. आणि नक्कीच जर तुम्हाला या वॉर्डच्या वोटर्सने जर आशीर्वाद दिलात तर तुमचं सगळ्यात आधी कार्य कुठलं असणार आहे? वुमेन सेफ्टीवर मी काम करणार. परत इथले रस्ते, म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत इथल्या लोकांच्या, ज्या मी बघते अगदी इतक्या वर्षानुवर्ष, त्या म्हणजे काय, तर पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत, साफसफाईचा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे, कचऱ्याच्या समस्या आहेत. या सगळ्या गोष्टींवर मी नक्कीच काम करणार. आणि परत स्कूल्स आहेत या विभागात बऱ्याचशा, तर त्या स्कूल्ससाठी आम्ही, त्या शाळांच्या विकासासाठी माझं पहिलं प्रायोरिटी राहील. मोस्ट ऑफ काय असतं की प्रत्येक नगरसेवक किंवा प्रत्येक उमेदवार या गोष्टी नागरिकांशी करत असतो आणि हा काय वाढ नवीन नाहीये. तर इतर आजपर्यंत गेली 4 वर्ष जर आपण सोडलं, त्या आधी नगरसेवक होते,
एवढं सगळं असताना मोठमोठी पक्षाची नगरसेवक असतानाही हे कार्य झालेलं नाहीये, तर हा एक टास्क आहे, तर ते त्या कुठल्या नजरेने बघणार आहे आणि ते कसं सॉल्व्ह करणार आहे? हेच तर आहे ना. एवढे वर्ष यांना आम्ही निवडून दिलं, इथल्या जनतेने निवडून दिलं, तरी हे अजून विकास झालेला नाहीये. तेच परिवर्तन आणायचं आहे, तेच बदल घडवायचा आहे. त्यामुळे एक यंग कॅन्डिडेट म्हणून आज मी तुम्हा सर्वांसमोर आलेली आहे. स्नेहल सेजलनी जे आपल्याशी बोललेत, त्यांचं विजन क्लिअर आहे. त्यांना इथल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे त्यांच्याशी सामना करून इथल्या वार्डचे जे नगरसेवक होऊन गेले आणि जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो आता ह्या स्वतः इथे रहिवासी आहेत आणि ते हे सॉल्व्ह करणार आहेत. त्यासाठी हे उमेदवारी घेऊन इथे आलेले आहेत. आपण बघत आहात व्हेरीफाय न्यूज. कॅमेरामॅन फारुख सोबत.